मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की तुम्ही कशा प्रकारे स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी, तुम्हाला जर स्विंग ट्रेडिंग करायची असेल, तुम्ही जर स्विंग ट्रेडिंग मध्ये इंटरेस्टेड असाल, तर स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी आपण ईटीएफ जे असतात, ओके, चांगल्या पद्धतीचे ईटीएफ जे असतात ते कशा प्रकारे शोधू शकतो की कशा प्रकारे बाय करू शकतो. बरं, यासाठी आपण एक इम्पॉर्टंट टर्म ठेवलेली आहे, इम्पॉर्टंट एक कंडिशन ठेवलेली आहे की आपण या ठिकाणी शोधणार आहोत की 200 ईएमएच्या खालचे ईटीएफ कोणते. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मला शिकवणार आहे की एक तर स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी ईटीएफ कसे शोधायचे, आणि यासाठी कंडिशन म्हणजे ते ईटीएफ 200 ईएमएच्या खाली असले पाहिजेत. आता 200 ईएमएच्या खाली का? कारण की आपण असं म्हणतो की 200 ईएमएच्या खाली एखादा तर चांगला ऍसेट, मग तो स्टॉक असेल किंवा इंडेक्स असेल, तो जर गेला तर तो तुम्हाला एका चांगल्या व्हॅल्यूवरती भेटत असतो की चांगल्या व्हॅल्यूवरती तुम्हाला भेटू शकतो. मी यावरती एक व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे बघा. ह्याच्या आधी एक 10 दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवलेला आहे की 200 ईएमएच्या खालचे स्टॉक्स कसे शोधायचे, ते तुम्हाला शिकवलं. त्यानंतर तुम्हाला एक व्हिडिओ बनवला की लोअर पी वाले स्टॉक्स कसे शोधायचे. आज मी तुम्हाला शिकवतोय 200 ईएमए खालचे ईटीएफ कसे शोधायचे ते. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे कालच आपलं बजेट झालेलं आहे. बजेटमुळे मार्केटमध्ये कंप्लीट जानेवारी महिन्यामध्ये मार्केट पडलेलं आहे बऱ्यापैकी 1000-1500 पॉईंट्स लाईफ टाईम हाय पासून पडलेले आहे. काही चांगले ईटीएफ, काही चांगले इंडेक्स जे आहेत ते खाली आलेले आहेत. त्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो का, आणि ते कसे शोधायचे हे आपण आता इथे शिकायला सुरुवात करूया. आता ते शोधण्यासाठी मी तुम्हाला एका सॉफ्टवेअरवरती आणलेलं आहे. त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे चार्टिंग. लक्षात घ्या, कोणताही पेड व्हिडिओ वगैरे नाही आहे, प्रमोशनल व्हिडिओ नाही. मला फक्त सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला स्टॉक शोधण्यासाठी, ईटीएफ शोधण्यासाठी मदत होते, म्हणून मी तुम्हाला हे सॉफ्टवेअर इथे शो करणार आहे किंवा दाखवणार आहे. लक्षात घ्या, या व्हिडिओमध्ये मी कोणतं रिकमेंडेशन देणार नाही, कोणताही चार्ट दाखवणार नाही, कारण चार्ट दाखवणं अलाउड नसतं युट्यूबवरती. चार्ट मी तुम्हाला कोणताही दाखवणार नाही. मी तुम्हाला फक्त शोधायचे कसे हे शिकवणार आहे. ओके. आपण जाऊया आता चार्टिंगच्या सॉफ्टवेअरवरती. आणि चार्टिंगच्या सॉफ्टवेअरवरती गेला तर फ्री सॉफ्टवेअर आहे, तुम्ही गुगलवरती जाऊन शोधू शकता चार्टिंग वगैरे. तिकडे गेल्यानंतर तुम्हाला एक ना ऑप्शन दिसतो, तो म्हणजे चार्ट्स किंवा चार्ट्स दिसतो, स्क्रीन्स दिसतात. आपल्याला जायचंय स्क्रीन्सवरती. स्क्रीन्सवरती गेल्यानंतर तुम्हाला इथं क्रिएट अ स्कॅन, मी तुम्हाला इथे स्कॅन क्रिएट करून दाखवणार. क्रिएट अ स्कॅन वरती क्लिक केलात की तुमच्यासमोर अशी स्क्रीन ओपन होणार. आता इथे तुमचं स्किल आहे, तुम्ही कशा प्रकारे स्कॅन्स क्रिएट करताय ते ऑब्विसली मी तुम्हाला शिकवणार आहे सर्व. तुमच्या समोर आता इथे शिकवणार, प्रॅक्टिकली शिकवणार आहे, व्यवस्थित लक्ष द्या. आता आपल्याला काय शोधायचे, आता आपल्याला असे ईटीएफ शोधायचे आहेत, किंवा ईटीएफ म्हणण्यापेक्षा असे इंडेक्स शोधायचे आहेत. असे इंडेक्स शोधायचे आहेत जे 200 ईएमएच्या खाली आहेत, डेली टाइम फ्रेम वरती, म्हणजे ज्यामध्ये आपण स्विंग ट्रेडिंग करू शकतो किंवा लॉंग टर्मला इन्व्हेस्टमेंटसाठी घेऊ शकतो. ओके. आता तुम्ही म्हणाल की गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही आम्हाला स्कॅनेक्स हे सॉफ्टवेअर सांगितलं, त्या सॉफ्टवेअरवरतीच आपण हे का नाही शिकत, असं लक्षात घ्या. स्कॅनेक्स वरती ईटीएफ सर्च होत नाहीत, इंडेक्स सर्च होत नाही. म्हणून तुम्हाला स्कॅनेक्स वरती मी स्टॉक्स कसे शोधायचे हे शिकवलं व्हिडिओमध्ये आधीच्या, तो व्हिडिओ बघून घ्या. पण तुम्हाला जेव्हा इंडायसेस शोधायचे असतात तेव्हा तुम्हाला स्क्रीनर वरती यावं लागतं. ठीक आहे. इथे बघा, इथे मी आलो. आता मी तुमच्यासमोर इथे स्क्रीन जो तो तयार करतो. मला काय तयार करायचं आहे, मला तयार करायचं आहे तो म्हणजे अशा इंडायसेस जे 200 ईएमएच्या खाली आहेत. मी काय करणार, इथे प्लस वर क्लिक करणार, इथे टाकणार आहे ते म्हणजे डेली क्लोज. ओके. इथे मी टाकणार, एक मिनिट. ओके. इथे पहिली कंडिशन काय आली मी तुम्हाला सांगू, स्टॉक्स पासेस ऑल फिल्टर इन कॅश सेगमेंट. ओके, हे ठीक आहे. त्यानंतर मला इथे काय टाकायचं, इथे मला यायचं आहे ते म्हणजे क्लोज. ठीक आहे. डेली क्लोज बिलो 200 ईएमए, म्हणजे मला असे इंडायसेस ज्यांचा डेली क्लोज बिलो 200 ईएमए. मी इथे डेली क्लोज सिलेक्ट केलं, त्यानंतर इथे प्लस वरती गेलो. आता इथे येणार मी लेस दॅन, डेली क्लोज लेस दॅन. त्यानंतर माझ्याकडे आला सिम्बॉल, इथे मी टाकणार ईएमए. ओके, ईएमए मी टाईप करतो, एक्सपोनेन्शियल ईएमए कोणता, 200. इथे 200 टाकलं. एकदम सोपं आहे. काय केलं मी, इथे क्लिक केलं. तुम्हाला नाही समजलं व्हिडिओ मागे करून परत एकदा बघू शकता. इथे मी काय केलं, इथे मी सिंपल सिलेक्ट केलं डेली क्लोज, लेस दॅन डेली ईएमए ऑफ 200. म्हणजे डेलीचा जो क्लोज आहे त्या इंडायसेसचा, तो 200 ईएमएच्या खाली क्लोज असलेला पाहिजे, म्हणजे तो ईटीएफ 200 ईएमएच्या खाली पाहिजे. ओके, बरं. आता जेव्हा मी रन स्कॅन करतो, रन स्कॅन केल्यानंतर मला ना खाली लिस्ट येते. बट ही लिस्ट कसली येते, ही लिस्ट येते शेअरची. दिसेल तुम्हाला, ही लिस्ट येते शेअरची. जवळपास 1975 स्टॉक्स येतात जे 200 ईएमएच्या खाली आहेत. मी तुम्हाला काय म्हटलं, मी तुम्हाला ईटीएफ शिकवणार आहे. काय करायचं, इथे जी कॅश सेगमेंट आहे ना, त्यावर क्लिक करायचं. कॅश सेगमेंटवर क्लिक करायचं आणि इथे सिलेक्ट करायचं तुम्ही इंडायसेस. ओके, कॅश मधले नको, मला इंडायसेस हवेत आणि रन स्कॅन करा. आता तुम्ही बघू शकता, आता तुम्हाला इथे सर्व इंडायसेस दिसत आहेत जे 200 ईएमएच्या खाली क्लोज आहेत. ही तुम्ही लिस्ट घ्या, हे तुम्ही ट्रेडिंग व्यू वरती जावा, तुमच्या डिमॅट अकाउंट मध्ये जावा, एकदा कन्फर्म करा
200चा EMA लावा एकदा कन्फर्म करा. मी तुम्हाला जसं म्हटलं की मी तुम्हाला कोणताही चार्ट व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाहीत, कारण आपल्यावरती सेबीचे रेस्ट्रिक्शन्स आहेत की आपण चार्ट डिस्प्ले करू शकत नाही. सो त्यामुळे मलाही आवडलं असं तुम्हाला चार्टवरती शिकवायला, बट काही गोष्टी आहेत. सो त्यामुळे मी तुम्हाला ही संपूर्ण इथे लिस्ट तुम्ही कशा प्रकारे शोधायची हे शिकवलं. आता इथे तुम्हाला काय काय आलेलं आहे बघा. हा इंडेक्स आहे, इन्फ्रा आहे, एनर्जी आहे, रिअल्टी आहे, FMCG आहे, कन्झम्पशन इंडेक्स आहे, निफ्टी 100 आहे, निफ्टी 50चा इंडेक्स आहे, निफ्टी 200 आहे, 500 आहे. सो जसं मी तुम्हाला म्हटलं, मोस्ट ऑफ द इंडायसेस तुमचे 200 EMAच्या खाली आहेत. क्लिअर आहे? तुम्ही ह्याच्यामध्ये अजून एकही शोधू शकता. तुम्हाला आता मी हे शोधून दाखवलं की बाबा 200 EMAच्या खालचे इंडायसेस कोणते. क्लिअर आहे? सो ह्याच्यामध्ये तुम्ही ह्याच्या आता ETF बघू शकता. समजा मी इथे इंडायसेसच्या जागी ETF टाकलं, ठीक आहे, इंडायसेसच्या जागी ETF टाकलं आणि सर्च केलं, तर मला असे ETF येणार जे 200 EMAच्या खाली आहेत. हे बघा, असे मला ETF आले जे 200 EMAच्या खाली आहेत. पण आता ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे? ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो की लाईक इथे बघा, समजा निफ्टी हा इंडेक्स आहे. मला सांगा, निफ्टी हा इंडेक्स हा एकमेव ETF आहे का मार्केटमध्ये? नाही. निफ्टी इंडेक्सेसचे भरपूर ETF आहेत मार्केटमध्ये. निपॉनचा ETF आहे, एंजल वनचा ETF आहे, झेरोधाचा ETF आहे, ICICIचा ETF आहे, बरेच ETFs आहेत. तर ते सगळे तुम्हाला इथे डबल डबल दिसणार. सो आपल्याला एकाच इंडायसेसचे मल्टिपल ETF नको आहेत. आपल्याला वेगवेगळे इंडायसेस हवेत, म्हणून मी इथे ETF सिलेक्ट न करता मग अशी इंडायसेस सिलेक्ट केलं. बट तुम्हाला हवंय, तुम्ही इथे ETF सिलेक्ट करा. तुम्हाला जवळपास 107 ETFs आले जे 200 EMAच्या खाली. बट ऑब्व्हियसली मग ते परत डबल डबल होणार. आता इथे फॉर एक्झाम्पल इथे बघा, इथे तुम्हाला दिसतो आहे अल्फाचा, कोटकचा अल्फाचा, परत तुम्हाला इथे दिसतं मिराई एसेटचा अल्फाचा. सो असे डबल डबल होणार. सो त्यापेक्षा तुम्ही इथे इंडायसेस सिलेक्ट करा. ETF तुम्ही शोधू शकता किंवा ETF तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता की बाबा आता हा इंडायसेस आहे, हा इंडायसेस 200 EMAच्या खाली आहे. सो ह्याचा ETF कोणता आहे हे तुम्ही तुमच्या हिशोबाने शोधू शकता आरामात. त्यासाठी मल्टिपल ETFचे ऑप्शन तुमच्याकडे येते, तेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. अजून एक गोष्ट, मला जवळपास दिसतं की असे 16 इंडायसेस आहेत जे 200 EMAच्या खाली आहेत. 16 इंडायसेस आहेत 200 EMAच्या खाली आहेत. सो मी काय करणार, मी ह्याच्यामध्ये अजून एक कंडिशन टाकू शकतो. मी काय टाकणार, प्लस करणार, टाकणार RSI. ओके ओके, RSI ओके, डेली RSI लेस दॅन नंबर 30. म्हणजे आता मला असे ETF भेटणार, सॉरी असे इंडायसेस भेटणार जे 200 EMAच्या पण खाली आहेत, ज्यांचा RSI पण 30च्या खाली आहे. सो मी रन स्कॅन करेन. आता माझ्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होऊन मगाशी किती 16 ETF होते, आता किती एकही नाही. ठीक आहे. सो आता मला असा एकही इंडायसेस नाही भेटत आहे ज्याचा RSI पण 30च्या खाली आहे आणि जो 200 EMAच्या खाली आहे. सो दोन्ही कंडिशन कुठेही सॅटिस्फाय नाही होत आहे. तुम्ही 30च्या ऐवजी 40 करू शकता, 50 करू शकता, तुमच्या हिशोबाने. मी 40 केलं तर मला जवळपास किती 10 ETF आले बघा, 10 इंडायसेस आले. ठीक आहे. उद्या उद्या समजा मार्केट पडलं आणि तुम्ही 30 केलं तर 30च्या खाली पण येणार. सो हे सर्व ETF आहेत, हे सगळे इंडायसेस आहेत जे ज्यांचा RSI आहे 30च्या खाली. ठीक आहे. सो हे तुम्ही सॉरी 40च्या खाली, अशा प्रकारे तुम्ही गोष्टी अनालिसिस करू शकता. तुम्हाला केवळ 200 EMAच्या खाली हवं असेल तर केवळ ती काका ही कंडिशन कॅन्सल करा. कॅन्सल केलात निघून जाणार. सो अशा प्रकारे तुम्ही हे ETF इथे फिल्टर करू शकता. ह्यामध्ये तुम्हाला जर स्विंग ट्रेडिंग करायची असेल ETF मध्ये, तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल ETF मध्ये, तर ते कसं शोधायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकवलंय. म्हणजे काय कसं शोधायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे. त्या तुम्ही गोष्टी तिकडे जाऊन करू शकता. आय होप सो तुम्हाला व्हिडिओ मी एकदम शॉर्ट ठेवला. व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल, नक्की व्हिडिओ लाईक करा. अजून एक गोष्ट, तुम्हाला जर शेअर मार्केटबद्दल अशाच गोष्टी शिकायच्या असतील, मी तुम्हाला आतापर्यंत चॅनलवरती बऱ्याचशा गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशाच माहिती तुम्हाला हवी असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या नवीन चॅनलला लवकरच 1000 सबस्क्रायबर तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.